साठविला हरी जिही हृदय मंदिरे, त्यांचे सरले रझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैचे भय चिंता, त्यांचे सरले रझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्यांचे सरले रझार झाला सफल व्यापार. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची, दुसरे चरण संत त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्मच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता. सामानुपातो सरस्वती भगवती निःशेषजड्यपहा. अतुलितबलधामं हेमशैलाभदयः, धनुजवन कृशानं ज्ञानेन मग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारो नियता. भक्त भक्ती भगवंत गुरु, चतुर्नाम वपुएक, इनके पदवंदन करहु नासत विघ्न अनेक. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरे जुग पानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय. सीताराम चरिताति पावन, मधुर सुरस अति मन भावन. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारे, द्रवऊ सुदशरथ चिर बिहारे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार अखिल गुणनिधान सच्चित आनंद घन भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्म्या चरणावर सादर अभिवादन करूया आणि सेवेला सुरुवात करूया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडला भंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती कानाप्रिय बंधू कनकाई कुमारा बोलव सुपुत्रा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि येरझार चुकवण्यासाठी कशा प्रकारे येरझार चुकवावी अशा आशयाचा अभंग सेवेसाठी घेतला. विठाल विठाल येरझार चुकवण्यासाठी काय केलं पाहिजे. आपण सगळेजण येरझारीमध्ये अडकलो आहोत. कोणती येरझार. पुनरपी जननम पुनरपी मरणम जन्म घेणं पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं जन्म घेणं पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं या येरझारीमध्ये आपण अडकलो आहोत. आणि म्हणून यातून मुक्त होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुकोबराय म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरे ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आणि मग असा हरी ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला असा हरी ज्यांच्या हातामध्ये आला त्यांना कुठली भय चिंता राहत नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आणि अशा प्रकारे एकदा हरी त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झाला की तो हरी तो देव त्या भक्ताला कुठली उणीव पडू देत नाही काही शिल्लक त्या भक्ताचं ठेवत नाही. आशयाचा छोटासा आणि खूप महत्त्वाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे की आपल्या गणूर गावातील एक गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी विठ्ठल पांडुरंग सोनवणे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांचा सर्व परिवार त्यांचे सुपुत्र आणि यांच्या सर्वांच्या माध्यमातून पिंड पदावरी दिला आपुले करी या नियमाप्रमाणे आज त्यांचं श्राद्ध पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वच त्यांचा परिवार आहे त्यांचे सुपुत्र आहे त्यांचे बंधू आहे त्यांचे मुलं आहे आणि सर्व परिवार खऱ्या अर्थाने हा जो प्रसंग जो असतो आई वडील गेल्यानंतर मुलाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते. कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते. कारण आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या परंपरेमध्ये हा जो विधी जो आहे सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे. या माध्यमातून गेलेल्या जीवात्म्याला संतुष्टी प्राप्त होते आणि कुटुंबातील जे कोणी वारस आहे ते त्यांच्या ऋणातून उतराई होत असतात. म्हणून या माध्यमातून हे प्रथम पुण्यस्मरण आणि या माध्यमातून आयोजित केलेली ही कीर्तनाची सेवा आहे. कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या माध्यमातून ही कीर्तन सेवा जी आहे तुम्ही आपण सगळेजण मिळून या ठिकाणी भगवत चरणी बाबांचरणी आपल्याला समर्पित करायचे आहे. तुम्ही सर्वजण आहातच फक्त थोडेसे लांब गेलात तुम्ही नाही का. आपण शेतीमध्ये कांदे लावतो बघा नाही का. आणि जर काही गाया जर बसल्या आपल्याला कसं वाटतं. काही गाया जर बसून गेल्या वाफ्यामध्ये कसं वाटतं. हां तसं वाफा भरभरीत जर असेल तर मनाला चांगलं वाटतं. तसं भरभरीत जर असलं तर बरं वाटतं. थोडंसं पुढे पुढे सारखा पुन्हा कीर्तनामध्ये व्यत्यय येणार नाही. मागून जे येणार आहे ते पण पुढे या काही नाही. मागे जे बसले त्यांनी पण पुढे सरकून बसा. या माध्यमातून
ही सेवा जी आहे आपल्याला भगवंताच्या चरणी बाबांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि या सेवेच्या अनुषंगाने आज सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपले गणूरचे विनेकरी बाबा आहेत आणि गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने या बाजूला आमचे वैभव महाराज भार्डीकर मृदुंगाचार्य या ठिकाणी आहेत. आमचे आदरणीय नाना महाराज पिंपळगावकर तेही या ठिकाणी आहेत. आमचे आदरणीय आमच्या परिसराचा वैभव आमचे बबन महाराज चांदगावकर तेही या ठिकाणी आहेत. आपले पेटी मास्तर सर्वांचा मला काही परिचय नाही. या ठिकाणी गंगावे भजनी मंडळ या ठिकाणी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं दर्शन आणि सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते आमचे भाऊसाहेब मामा बडे. त्यांच्या माध्यमातून या सेवेचं निमित्त मला प्राप्त झालं. त्यानंतर आमचे रमण मामा बडे ते या ठिकाणी आहेत. ज्ञात अज्ञात आपण सगळेजण मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचे आमचे नाना पण या ठिकाणी आहेत. असो या माध्यमातून ही सेवा आपल्याला भगवतचरणी समर्पित करायची आहे. शिवांश साऊंड त्यांचं पण अनमोल सहकार्य आहेत. त्यानंतर आपले यूट्यूब चॅनल नाही का त्यांनाही धन्यवाद. सर्वांचा काही माझा परिचय नाही म्हणून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा सर्वांचा नामोल्लेख झाला असं समजून घेऊ आणि या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करू. विठाला 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 बघा आजचा जो प्रसंग आहे तो कोणता प्रसंग आहे. आजचा प्रसंग जो आहे तो श्राद्धविधीचा प्रसंग आहे. मनुष्याचं श्राद्धविधी कधी होतो जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की मग त्याचं ते उत्तर कार्यामध्ये दशक्रिया विधी 13वा विधी मासिक श्राद्ध आणि श्राद्ध त्यामध्ये येतं. श्राद्धविधी कशाला म्हणतात कशाला श्राद्ध म्हणतात. शास्त्रामध्ये सांगितलं यत श्रद्धेनं क्रियते इति श्राद्धा. गेलेल्या जीवात्म्याविषयी आपल्या कुटुंबातील जे कोणी गेले त्यांच्याविषयी जी श्रद्धा व्यक्त केली जाते तिला श्राद्ध असं म्हणतात. वास्तविक माऊली ज्ञानोबा तर म्हणतात हयातीमध्ये आईवडिलांची सेवा करावी आणि ते गेल्यावर त्यांचं उत्तर कार्य आनंदाने करावं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून माऊली काही ओव्या खर्च करतात बघा. का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं स्थान कसं आहे माऊली म्हणतात सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे. आपलं शरीर जे आहे आई वडिलांच्या सेवेमध्ये खर्च करावं हयातीमध्ये त्यांची सेवा करावी आणि ते गेल्यावर त्यांचं उत्तर कार्य आनंदाने करावं. कारण मनुष्य जीवनामध्ये अनेक पर्वकाळ पाहायला मिळतात पण आई वडिलांचं मरण हे आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच येत असतं. विठाला विठाला मुलाची जी भूमिका असते तशी सगळ्या परिवाराची भूमिका महत्त्वाची पण मुलाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून बघा जी जुनी पिढी आहे त्यांचं एक वाक्य किंवा त्यांचं एक वागणं आपल्याला लक्षात येईल बघा. जुन्या पिढीमध्ये असं म्हणायचे की मुलगाच पाहिजे. जुन्या पिढीमध्ये म्हणा आता काळ बदलला नाही का. आता एक मुलगी जरी असेल तरी पती पत्नी थांबतात कोणी काही आपत्ती होऊ देत नाही. पण जुन्या काळाचा पण विचार जर केला तर जुन्या काळी म्हणायचे मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे. कशाला मुलगा पाहिजे मला सांगा मुलगा कशाला पाहिजे. आता आपण ऐकून ठेवलंय जे आजोबा वगैरे पंजोबा असतील घरचा पानाड्या असं आपण ऐकून ठेवलंय. पण मुलगा कशाला पाहिजे तर ऐका कशाला मुलगा पाहिजे. संपत्तीला वारस म्हणून मुलगा नाही पाहिजे. संपत्तीला वारस म्हणून मुलगा नकोय. मग असा मुलगा कुळामध्ये जन्माला यावा की त्याने संपूर्ण कुळाचा उद्धार करावा. विठाला विठाला आता इथे काही जण म्हणतील महाराज आम्ही जे काही काम होतं ते आमच्या मुला करतात तुम्ही म्हणतात संपत्तीला वारस मुलगा नकोय. संपत्तीला वारस समजा 1 कोटी जर असेल ना तर 1 कोटीला 1 कोटी वारस मिळतील. फक्त पेपरमध्ये टीव्हीवर जाहिरात द्यायची की माझी संपत्ती मला वाटायची मला वारस पाहिजे. 1 कोटी रुपयांना 1 कोटी वारस मिळतील पण तुमचा उद्धार करण्याकरता कोणी मिळणार नाही. आणि म्हणून मुलगा जो असतो त्याची पात्रता असते की तो मुलगा आपल्या आई वडिलांसहित संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. आणि आपण पुराणांचा अभ्यास जर केला तर असे मुलं जन्माला आले की ज्यांनी आपल्या आई वडिलांसहित आपल्या कुळाचा उद्धार केलेला आहे. अनेक उदाहरणं आहे. पांडवांचं उदाहरण आहे ज्यांनी पंडूराजाचा उद्धार केला स्वर्गपद त्यांना प्राप्त करून दिलं. आणि एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भगीरथ राजा. धन्यवंशी जन्मला भगीरथ
गंगा आणूनी पूर्वज केले मुक्त. किती पूर्वज? 60,000 पूर्वजांचा उद्धार भगीरथ राजाने केला. आणि म्हणून मुलगा का महत्वाचा आहे की असा मुलगा कुळामध्ये जन्माला यावा. ह्याचे उत्तर कार्य आहे ना, असं करणारा मुलगा असावा की जो आपल्या आई वडिलांचा उद्धार करू शकेल. आता तुम्ही म्हणाल मारा तुम्ही मुलगा मुलगा म्हणतात, मग मुलीला कमी महत्व आहे का? मुलीला कमी महत्व नाही, मुलगी सुद्धा महत्वाची आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात कुळे कन्या कुळे पुत्र. अगोदर कन्याचा उल्लेख आहे आणि मग पुत्राचा उल्लेख केला. कन्या पण महत्वाची आहे, मुलगी पण महत्वाची, तिचा पण अधिकार श्रेष्ठ आहे. आपण जर रामायणाचं अवलोकन जर केलं तर रामायणामध्ये दशरथ राजांचा पिंडदान सीतामाईंनी केलेला आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून जो मृत्यूला प्राप्त झाला त्याचं श्राद्ध केलं जातं. आणि मग आपण अवलोकन जर केलं, आतापर्यंत अवलोकन जर केलं तर कशाला मृत्यू म्हणतात, आतापर्यंत मृत्यूच्या ताब्यामध्ये कोण कोण गेले याचं अवलोकन आपण जर केलं तर एकच आपल्याला शब्द समोर येईल, अगणित. अगणित मनुष्य, अगणित देह. आता नुसतं देहच नाही म्हणता येणार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. महाराज म्हणतात येरते पामर जीव किती. किती जीव आजपर्यंत मृत्यूला प्राप्त झाले. जीवांचं गणित पण असू द्या, पण शास्त्रकारांचा आपण विचार जर केला तर शास्त्रकार म्हणतात आपण जे डोळ्याने पाहतोय ते सगळ्याच्या सगळं मरणारं आहेत. आपण जे डोळ्याने पाहतोय ते. आता थोडा विचार करा, डोळ्याने आपण काय काय पाहतो, डोळ्याने आपण काय काय पाहतो. नुसतं मनुष्यच नाही, नुसतं इतर प्राणी नाही, निर्जीव जड सुद्धा मृत्यूला प्राप्त होणारे आहेत. आपण डोळ्याने पाहतो समोर झाडं आहेत, ते कालांतराने मृत्यूला प्राप्त होतात. समोर काही घरं आहे, ते घरं पण मृत्यूला प्राप्त होणार. तुम्हाला मी पाहतो, तुम्ही मला पाहतात, म्हणजे आपण मृत्यूला प्राप्त होणारे आहोत. आपण हे मोठे मोठे डोंगर पाहतो बाजूला, हजारो वर्षांचं आयुष्य आहे, ते पण मृत्यूला प्राप्त होणारे आहेत. म्हणजे एकच मला सांगायचं, आपण जे डोळ्यानं पाहतो ते सगळ्याच्या सगळं मृत्यूला प्राप्त होणारं आहेत. मग ते सजीव असू किंवा निर्जीव असू, चेतन असू किंवा जड असू, नाही का. माझ्यासमोर हा माईक आहे, याच्यामुळे तुम्हाला आवाज पोहोचतो. आता हा माईक जड आहे, याला उचलला असा तर तो हालतो, नाही इकडे हालत नाही, जड येतो. पण जरी जड असं त्याला पण मरण आहे का अमर, नाही का. साऊंडवाले दादा आहे का अमर. तुम्ही काही हजार रुपये खर्च करून माईक घेतला असेल, पण अमर आहे का तो. आता हा जड आहे, जडाला सुद्धा मरण आहे, सजीवाला सुद्धा मरण आहे. म्हणून इथे मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला मरण आहे. कशाला मरण आहे? प्रत्येकाला. मग सजीव असू किंवा निर्जीव असू. मग आपण अवलोकन केलं, आजपर्यंत कित्येक जीव मृत्यूच्या ताब्यामध्ये गेले. नव्हे नव्हे संत विभूती या ठिकाणी अवतरे झाल्या, त्याही मृत्यूला प्राप्त झाल्या. नव्हे नव्हे येथ नाही उरो आले अवतार, देवाचे अवतार, देवाची पत्नी, देवाचे मुलं बाळ, देवाचं कुटुंब, सगळंच्या सगळं आजपर्यंत मृत्यूला प्राप्त झालेलं आहे. देवाचे अवतार ते पण या ठिकाणी आज शिल्लक आहे का? पाहायला मिळतो की एखादा? दृष्टीरूपाने मिळतो का? नाही. दृष्टीरूपाने मिळतो का? नाही. म्हणून देवाला सुद्धा मृत्यू लोकाचा नियम पाळावा लागला. आता अजून तुम्हाला एक थोडासा मुद्दा सांगतो बघा. गर्गाचार्यांनी देवाच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण. मग आपण सगळ्या अवतारांचा विचार जर केला तर सगळ्या अवतारामध्ये श्रीकृष्ण परमात्मा हा परिपूर्ण आहे. एकमेव अवतार आहे परिपूर्ण, नाही का.
एकमेव कृष्ण अवतार हा परिपूर्ण आहे, पण कधी कमीत कमी परिपूर्ण अवतार तर तरी राहायला पाहिजे होता ना, नाही का? दृष्टीरूपाने आज कृष्ण परमात्मा पाहायला आहे का आपल्याला? नाही. आता भगवान परमात्मा विटेवर जाऊन उभे राहिले, भगवंत जाणं 2-3 प्रकारे मानलं जातं, पण दृष्टीरूपाने आज नाही. मग आपण अवलोकन जर केलं परिपूर्ण अवतार कृष्ण परमात्म्याचा, तोही शिल्लक नाही. मग सर्वश्रेष्ठ अवतार आहे कृष्ण परमात्म्याचा, त्याने तरी राहायला पाहिजे होतं, पण कृष्ण परमात्म्याला सुद्धा जावं लागलं. का जावं लागलं कृष्ण परमात्म्याला? 10-11 कारण आहे, फक्त 1-2 कारणं सांगतो. पहिलं कारण, कृष्णाचा मुलगा सांब पोटाला चिंध्या बांधल्या, गरोदर मुलीचं सोंग घेतलं आणि ऋषी दुर्वासन समोर गेले. यादवांची मुलं बरोबर होती सगळे. सांगितलं, बाबा या मुलीला काय होईल ते आम्हाला सांगा. ऋषी दुर्वासा म्हणजे अंतर्ज्ञानी आणि क्रोधाचा अवतार. सांगितलं, तुम्ही ऋषीची चेष्टा करतात, या मुलीला मुसळ होईल आणि ते तुमच्या सगळ्या यादव कुळाचा नाश होईल. म्हणून कृष्ण परमात्म्याला जावं लागलं. गांधारीने दिलेला शाप. ज्यावेळेस पांडवांचा विजय झाला, कौरव मारले गेले, धर्मराजा सिंहासनावर बसले. धर्मराजाला मुकुट कोणी परिधान करावा असा विचार जेव्हा आला, सगळ्यांनी नाव सांगितलं कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्मा उठले, गंध लावला कपाळी, हातामध्ये मुकुट घेतला, धर्मराजाच्या मस्तकावर मुकुट ठेवला. तेवढ्यामध्ये गांधारी उठले. सांगितलं, कृष्णा छळ कपटाने तू माझे 100 मुलं मारले, माझा शाप आहे, एक दिवस सगळं तुझं कुळ तुझ्यासह नष्ट होईल, मृत्यूला प्राप्त. म्हणून कृष्ण परमात्म्याला जावं लागलं. अजून कारण सांगतो. ऋषी दुर्वासा एकदा द्वारकेमध्ये आले. हजारो शिष्य समुदाय बरोबर आहे. कथेमध्ये, कीर्तनामध्ये ऋषी दुर्वासांचं आगमन आणि समोरही बाबाजींचं आगमन आहे. विठाल 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 श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ऋषी दुर्वासांचं आगमन झालं द्वारकेमध्ये. भगवान परमात्मा समोर गेले, स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, नमस्कार केला, पाद्यपूजा केली, भोजन वगैरे झालं. आणि ऋषी दुर्वासांनी कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कृष्णा तुझ्या नगरीमध्ये आम्ही आलो, तू आमचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, प्रसन्न वाटलं, आमच्या चित्ताला समाधानी वाटलं. मग अशी इच्छा आहे आमची की तुझ्या द्वारकेमध्ये चातुर्मास करावा, तुझ्या द्वारकेमध्ये चातुर्मास करावा. भगवंताने हात जोडले, गुरुदेव आनंदाने चातुर्मास करा, मी आणि माझा परिवार तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, कुठली उणीव राहणार नाही, आनंदाने चातुर्मास करा. चातुर्मास सुरू झाला. भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा 16,108 पत्न्या, सगळा परिवार ऋषींच्या सेवेमध्ये आहेत. चातुर्मास संपन्न होत आला. चातुर्मासाची सांगता झाली, समारोप झाला. आणि आता ऋषी दुर्वासा कृष्ण परमात्म्याचा निरोप घेणार. भगवान कृष्ण परमात्मा समोर गेले आणि सांगितलं, गुरुदेव तुम्ही 4 महिने माझ्या नगरीमध्ये राहिला, चातुर्मास केला, मला आणि माझ्या परिवाराला तुमच्या सेवेची संधी मिळाली, पण जर या सेवेमध्ये काही कमी राहिली असेल तर मला माफ करा. ऋषी दुर्वासाने सांगितलं, कृष्णा आम्ही संतुष्ट आहोत, कुठली पण कमतरता आम्हाला भासली नाही, तू आणि तुझ्या कुटुंबाने आनंदाने आमची सेवा केली, काही कमतरता नाही. भगवंताने हात जोडले, गुरुदेव तुमची काही इच्छा शिल्लक असेल, काही इच्छा असेल तर मला सांगा, नक्कीच मी पूर्ण करेल. ऋषी दुर्वास म्हणतात, कृष्णा तसं आम्ही संतुष्ट आहोत, मागण्यासारखं काही नाही, फक्त एक छोटीशी माझी इच्छा होती, आशा होती. काय? मला खीर पाहिजे होती, खीर. भगवंताने सांगितलं, गुरुदेव मी आहे गावळ्याचा मुलगा, किती खीर पाहिजे सांगा. ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्ण ऐकून घे, मला वाटीभर लोटीभर नाही, मग मोठं थाळाभर खीर मला पाहिजे, मोठं पातेलभर खीर पाहिजे. आणि नीट ऐकून घे, खीर कशी असावी. खीर एवढी उष्ण आणि लाल बुंद असावी, जिच्याकडे पाहिल्यानंतर डोळे गळून पडावे, एवढी उष्ण आणि लालबुंद खीर मला पाहिजे आहे. आता भगवान परमात्मा की सामर्थ्य कमी आहे का? विश्वाचा जनिता अनंत ब्रह्मांड उदरी भगवान परमात्मा सामर्थ्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. थोड्याच वेळामध्ये मोठं पातेलभर खीर समोर हजर झाली. पाहिल्यानंतर डोळे गळून पडावे एवढी उष्ण आणि लालबुंद खीर आहे. भगवंताने हात जोडले, गुरुदेव खीर समोर हजर आहे. गुरुदेव ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्णा माझं मागणं थांबलं नाही, मग माझी अशी इच्छा आहे, तू आणि रुक्मिणी दोघांनी समोर यावं, सर्वांगावरचे कपडे काढून ही खीर सर्वांगाला लावावी, अशी माझी इच्छा आहे. भगवंताला थोडं आश्चर्य वाटलं, कसं गुरुदेवांचं मागणं?
पण ऋषी दुर्वास म्हणजे साक्षात क्रोधाचा अवतार. कृष्णा बघ होतंय काय नाही तर मी चाललो. नाही नाही गुरुदेव होईल. रुक्मिणी माता आणि कृष्ण परमात्मा सर्वांगावरचे कपडे काढले, लज्जरक्षणापुरते आवश्यक कपडे ठेवले आणि सर्वांगाला खीर लावायला सुरुवात केली. ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्णा बघ खीर सर्वांगाला लावली गेली पाहिजे. होय गुरुदेव, सर्वांगाला खीर लावतोय. पुन्हा म्हणतात, कृष्णा सर्वांगाला खीर लावली गेली पाहिजे, काळजी घे. भगवान हात जोडता, होय गुरुदेव सर्वांगाला खीर लावतो. खीर लावायची झाली. भगवंताने पुन्हा हात जोडले, गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे खीर आम्ही सर्वांगाला लावली. अजून ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्ण अजून माझं मागणं थांबलेलं नाही. अरे आपण चातुर्मास केला पण नगर परिक्रमा आपण केलीच नाही. मग तू आणि रुक्मिणी चला, आपल्याला नगर परिक्रमा करायची, द्वारकेची परिक्रमा करायची. राजवाड्याच्या बाहेर आले. समोरून एक गाडीवान येत होता. त्याला सांगितलं गाडीचे बैल बाजूला सोडून घे. सांगितलं कृष्णा तू आणि रुक्मिणी दोघांनी गाडीला जुंपायचं. एका बाजूने कृष्ण परमात्मा, एका बाजूने रुक्मिणी माता, दोघेही गाडीला जुंपले गेले. जे जू असतं ते आपल्या खांद्यावर घेतलं. ऋषी दुर्वासा गाडीवर बसले. डाव्या हातात कासरा, उजव्या हातात चाबूक. चला द्वारकेची परिक्रमा करायची. संपूर्ण द्वारकेची परिक्रमा झाली. पुन्हा राजवाड्यासमोर आले. सांगितलं गाडी सोडून द्या, आतमध्ये चला. गाडी सोडून दिली. सगळेजण राजवाड्यामध्ये आले. भगवान कृष्ण परमात्म्याने पुन्हा हात जोडले, गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काही केलं, आता तरी तुम्ही संतुष्ट आहात ना. ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्ण परमात्म्याने आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यांपर्यंत आपलं शरीर न्याहाळलं, हात जोडले. गुरुदेव तुम्ही मला वारंवार सांगितलं सर्वांगाला खीर लाव, सर्वांगाला खीर लाव, पण गुरुदेव ज्या तळपायावर मी उभा होतो ते तळपायच खीर लावायचे राहून गेले. मग आता ऋषी दुर्वासा म्हणतात, कृष्ण आता माझं म्हणणं ऐक, बोलणं ऐक. काय? ज्या ज्या ठिकाणी तू खीर लावली ते तुझं शरीर वज्रदेही होईल, पण ज्या ठिकाणी खीर लावायची राहून गेली त्या ठिकाणी फक्त बाण लागण्याचं निमित्त होईल आणि तुला इहलोक सोडावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग आपलं चरित्र सर्वांना माहित आहे. कृष्ण परमात्म्याला बाण लागला. कुठे लागला हो? ते व्याधाने त्या पारध्याने बाण मारला. कुठे बाण लागला? तळपायचा जो अंगठा आहे त्याला खालच्या बाजून तिथे असा बाण लागला. मला सांगा, ठेस लागली किंवा आपला पाय तुटला आपण मरतो का? नाही. पण कृष्ण परमात्म्याला ऋषी दुर्वासांचा शाप आणि मृत्यूलोकाचा जो नियम आहे तो परिपूर्ण अवतार असून सुद्धा पाळावा लागला. आणि म्हणून महाराज म्हणतात, एरते पामर जीव किती. बघ देवाला जर या ठिकाणी शिल्लक राहता आलं नाही, आपण राहू का? नाही. आपण सुद्धा निश्चितपणे एक दिवस काळाच्या ताब्यामध्ये जाणार आहे. स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे. त्यासी नाही, स्मरण ते त्याचे. जन परी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. जना तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्याचे नाही, स्मरण ते त्याचे त्याचे नाही. मग जे देवाला चुकवता आलं नाही ते आपल्याला चुकणार नाही. आणि बघा काळ जो आहे, काळ मृत्यू खूप निर्दयी, खूप निर्दयी. किती निर्दयी? काळाने ठरवलं एखाद्याला 100पर्यंत जाऊ द्यायचं, तो जाऊ देतो. पण काळाच्या मनामध्ये आलं याला 60मध्ये गाठायचं. 60 वर्ष वय असताना काळ त्याला घेऊन जातो. एवढंच नाही, एखादा 20 वर्षाचा मुलगा असू द्या, काळाच्या मनामध्ये आलं काळ त्याला सोडत नाही. घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय. गडगडी काळ वाटयाची पाय, गडगडी काळ वाटयाची पाय. अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी
अजून किती आहे अवकाश. काळ जो आहे तो कुणाला सोडत नाही. लहान 10 वर्षाचं मूल असेल त्याच्यावर जर काळाची कुदृष्टी जर पडली, 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा काळ सोडत नाही. एवढंच काय, आईच्या उदरामध्ये असणारा 2-5 महिन्याचा गर्भ काळाच्या मनामध्ये जर आलं तर त्या गर्भाला सुद्धा काळ सोडत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक दिवस मृत्यू हा येणार आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार आपण केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, क्षण क्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. आणि म्हणून आपण सगळेजण जन्म आणि मृत्यू या चक्रामध्ये, या फेऱ्यामध्ये, या येरझारीमध्ये आपण अडकलो आहोत. आजपर्यंत आपले किती जन्म झाले, आपण किती मृत्यूला प्राप्त झालो सांगू शकत नाही. पण आता आपण मनुष्य देहामध्ये आहोत ना, एक संधी आहे आपल्याकरता यातून बाहेर पडण्याची. कारण इतर देह आणि मनुष्य देह यामध्ये खूप मोठा फरक आहे. मनुष्य देह जो आहे तो खूप विशेष आहे. का विशेष आहे? आता देवाने इतरही देह बनवले, पण देवाचं समाधान झालं नाही, नाही का? देवाने सरपटणारे बनवले, देवाचं समाधान झालं नाही. मग देवाने असे बनवले, खूप पाय देऊन टाकले, खूप पाय दिले काहींना देवाने. काही पाण्यामध्ये राहणारे, काही आकाशामध्ये उडणारे, पण देवाचं समाधान झालं नाही. का समाधान झालं नाही? देवाने विचार केला, मी एवढे प्राणी जन्माला घातले, एवढे बनवले, पण एकही मला ओळखत नाही. ओळखतात का प्राणी देवाला? इतर प्राणी देवाला ओळखतात का? तुम्हाला उदाहरण सांगावं लागेल. प्रत्येक गावामध्ये मंदिर असतात, मंदिराला दरवाजा असतो. दरवाजा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, मंदिराला दरवाजे बसवलेले आहेत. आणि म्हणून इतर प्राण्यांना मंदिरामध्ये येता येत नाही. पण एक दिवस एका गावामध्ये मंदिरात दरवाजा उघडा राहिला आणि तो त्या गावातील एका कुत्र्याने पाहिला. त्या गावातील एका कुत्र्याने पाहिला की आज संधी आहे भगवत दर्शनाची. आणि म्हणून तो कुत्रा मंदिरामध्ये प्रवेश केला. त्याने हनुमंतरायाचं मंदिर होतं, मंदिरामध्ये हनुमंतरायांसमोर आला. त्या कुत्र्याने लोटांगण घातलं, हात जोडले आणि तो कुत्रा मोठ्याने म्हणू लागला, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. असं होईल कधी? असं होईल का कधी? नाही. का होणार नाही? आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देई घाणे देवाचे भजन, याच देई घाणे देवाचे भजन, याच देई घाणे देवाचे भजन, याच देई घाणे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोटे. नाथ बाबा म्हणतात, त्या कुत्र्याला सगळं आहे. आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व योनीसी समसमान. परी मनुष्य देही ऐसे ज्ञान, जान सर्वथा असेना, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि मग तो कुत्रा नमस्कार न करता, जय घोष न करता काय करेल? आपण सगळे शेतकरी चनित आहे, सगळ्यांना माहिती आहे काय करेल तो कुत्रा. एक पाय वर करेल, कारण त्याला देवाचं ज्ञानच नाही. अजून बघा, कावळा असतो, कावळा आकाशातून उडतो. एका बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग असतं आणि तो कावळा वरून चालला आणि त्या कावळ्याने वरून विष्ठा खाली टाकली. का टाकली? कारण खाली शिवलिंग आहे, भगवान महादेवजी आहेत, हे त्याला ज्ञानच नाही ना. आणि मग देवाने विचार केला, मला जाणण्याचं ज्ञान एकाही प्राण्याकडे नाही. आणि मग देवाने मनुष्याची निर्मिती केली. आणि म्हणून आपल्याला देवाने विशेष ज्ञान दिलं. कशा करता? देवाने आपल्याला विशेष ज्ञान दिलं. कशा करता? देवे दिला दया भजन घुमटा, तोया झाला पाटा बादिकेचा, तोया झाला पाटा बादिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाठ
देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी भगवंताने आपला देह दिला. बरोबर आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबर एक सिद्धांत सांगतात बघा, आपल्याला देह मिळाला, सगळं ज्ञान आपल्या ठिकाणी आहे, म्हणून आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगे. म्हणून आपला उद्धार आपल्याला करायचा आहे. जन्म आणि मरण या येरझारीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण बघा, जगातील सगळी दुःख जन्म आणि मरण याच्या आश्रयाने राहतात. नीट आहे का? जगातील सगळी दुःख जन्म आणि मृत्यू याच्या आश्रयाने राहतात. मला सांगा, दुःख कोणाला आहे? जो जन्माला आला त्याला दुःख आहे. ज्याला जन्म नाही त्याला दुःख प्राप्त होईल का? बरं, मृत्यूची भीती कोणाला आहे? मृत्यूची भीती कोणाला? जो जन्माला आला त्याला मृत्यूची भीती आहे. प्रारब्धाचे भोग कोणाला आहे? जो जन्माला आला त्याला प्रारब्धाचे भोग भोगावे लागणार. गर्भवासाचं दुःख कोणाला आहे? जो जन्माला आला त्याला. म्हणून जन्म आणि मृत्यू, सगळे दुःख जन्म आणि मृत्यूच्या आश्रयाने राहतात. म्हणून जन्म आणि मृत्यू हे सगळे दुःख याच्या आश्रयाने राहतात. आणि म्हणून हे आपल्याला चुकवायचं आहे. आणि जन्म आणि मृत्यूने अनेकांना दुःख दिलं बघा. या येरझारीने ना सगळ्यांना दुःख. आपण दुःखी होतो यात विशेष नाही. काही महारथी त्यांना सुद्धा जन्म आणि मृत्यूने दुःख दिलेले आहे बघा. काही प्रमाण सांगतो तुकोबरायांचे. तुकोबराय म्हणतात, ज्यांनी परीक्षिती महाराजांना भागवत सांगितलं, आचार्य सुखदेव स्वामी, खूप मोठा अधिकार. भगवान महादेवांच्या माध्यमातून अमरकथा श्रवण झाली. त्या बीजमंत्राचं, त्या अमरकथेचं चिंतन 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये ज्यांनी केलं ते म्हणजे आचार्य सुखदेव स्वामी. पण त्यांचं दुःख तेही आपण संतवाणीच्या माध्यमातून म्हणतो बघा. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, शिन लायर झारी दुःख आठवी वेळा, पावला त्या कारणे लाजरा केली कळा. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा. बैसोनी खोळी शूक राहे गर्भी अंधळा, शिनला यर झारी. इथे शिन शब्द वापरला म्हणजे आचार्य सुखदेव स्वामी यांना सुद्धा जन्म घेत असताना दुःख प्राप्त झालं. हे मी नाही सांगत, आपण संतांचे प्रमाण अभ्यासाना. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, खेळाची व्याले, ब्राह्मणाची पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. आगव्याचे पळून गेले, आगव्याचे पळून गेले रे. खेळिया तुझं सांगतो असे दानोणी खेळ खेळ्या रे, ऐक खेळिया तुझं सांगतो असे दानोणी खेळ खेळ्या. ऐक खेळिया तुझं सांगत दानोनी खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगत दानोनी खेळ खेळे. मला फक्त महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की आचार्य सुखदेव स्वामी आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. पण जन्म घेताना त्यांची अवस्था नामदेव महाराज वर्णन करतात. ब्राह्मणाचे पोरे का खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. आणि महत्वाचा शब्द आहे बघा, कापत कापत बाहेर आले. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये भागवताचं चिंतन केलं, अमरकथेचं चिंतन केलं. पण जन्म घेताना काय झालं? कापत कापत बाहेर आले. त्यांचा सुद्धा थरकाप झाला. एवढी जन्म आणि मरण जे आहे दुःख देणारी अवस्था आहे. तुकोबरे सुद्धा सांगतात, काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा, मास मळ मूत्र दाना तुझं क्षणोक्षणा द्यातसे. काय सांगो गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा, मास मळ मूत्र दाना तुझं क्षण
मरण दुःख देणार आहे. आणि मला महत्त्वाचं तुकोबारांचं प्रमाण सांगायचं. हिंडता गव्हाने गा शिनलो येर जारे, न मिळेचे दाता कोणी जन्म दुःख निवारी. कीर्ती हे संता मुखी तो मज दाखवारी. पांगोळा पाय देतो नांदे पंढरपुरी, दाते हो दान करा जाते पंढरपुरा. फक्त मला एकच निर्देश करायचा. हिंडता गव्हाने गा शिनलो येर झारी, हे तुकोबराय सांगतात. म्हणजे जन्माने मरण जे आहे ते दुःख देणार आहे. आणि या येरझारीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि पडण्याकरता मार्ग कोणता? अभंगाचं पहिलं चरण. साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला जे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे त्याची सरली येरझार त्याची सरली येरझार जे हृदय मंदिरे जे साठविला हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, या येरझारीमधून बाहेर पडण्यासाठी तुकोबाराय आपल्याला मार्ग सांगतात. कोणता मार्ग? साठविला हरे जिही हृदय मंदिरे. आपल्या हृदयामध्ये हरीला साठवा असं तुकोबाराय म्हणतात. आता पहिल्या चरणामध्येच बऱ्याच शंका आहे. आणि मला तर असं वाटतं की फक्त आपलं पहिलं चरण सुटेल, नाही का? तसं अभंग सगळा जरी सोडला तर तुम्ही काय म्हणाल? अभंग सोडला. आणि फक्त एकच चरणात चिंतन केलं तुम्ही काय म्हणाल? अभंग सोडला. म्हणजे कसंही केलं तरी तुम्ही काय म्हणाल? अभंग सुटला. असो, महत्वाचं फक्त आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबराय म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरे. आपल्या हृदयामध्ये हरी साठवा, आपली येरझार चुकेल असं तुकोबरायांचं स्पष्ट म्हणणं आहे. मग आपण थोड्या शंका या ठिकाणी येतात बघा. तुकोबराय म्हणतात हरीला आपल्या हृदयामध्ये साठवा. मग प्रश्न असा आहे, हरी आपल्या हृदयामध्ये नाही का? हरी आपल्या हृदयामध्ये नाही का? आहे का नाही? चला याचं चिंतन आपण करूया. बऱ्याचदा काही गोष्टी दिसतात पण असत नाही, आणि बऱ्याचदा काही गोष्टी असतात पण दिसत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा समोर आपण दूध घेतलं आणि दुधामधून जर तुम्हाला म्हटलं मला तूपच पाहिजे, तुम्ही काय म्हणाल? महाराज दुधामध्ये तूप आहे, त्याचं तुम्ही मंथन करा आणि मग तुम्हाला तूप मिळेल. पण मी जर म्हणलो ते तूप कुठं दिसतंय? दुधामध्ये आपल्याला तूप दिसतात का? नाही दिसत. मग तूप नाही का? दुधामध्ये तूप आहे पण दिसतं का? तूप आहे पण दिसत नाही. तशा काही गोष्टी असतात. चला, एक हरिण होतं एका डोंगरावर, त्याला तहान लागली आणि म्हणून त्याने समोरच्या डोंगरावर पाहिलं, त्याला पाणी दिसलं. ते काय होतं? मृगजळ होतं. ते हरिण धावत धावत गेलं, पळत पळत गेलं दुसऱ्या डोंगरावर.
पाणी तिसऱ्या डोंगरावर गेलं पण पाणी मिळालं. ते पाणी होतं का? पाणी दिसलं पण ते पाणी नव्हतं, ते होतं मृगजळ. बऱ्याच गोष्टी दिसतात पण असत नाही आणि बऱ्याच गोष्टी असतात पण दिसत नाही. अजून तुम्हाला सांगू, महिला मंडळ धुणं धुतात, बरोबर आहे, धुणं धुतात आणि मग ते धुणं वाळत घालण्यासाठी काही काठी किंवा दोरी अशी बांधावी लागते, नाही का? पण जर आपण त्यांना जर म्हटलो कशाला दोरी बांधायची, समोर विजेच्या तारी आहे, त्यात धुणं वाळत घालून जमेल का? लाईटच्या तारेवर तुम्ही धुणं वाळत घालणार का? का वाळत घालणार नाही? तर त्या लगेच म्हणतील तिथे काय आहे, विजेचा सप्लाय आहे. मला सांगा, तो विजेचा सप्लाय, तो करंट, वीज दिसते का? दिसत नाही पण आहे, नाही का? म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात पण दिसत नाही आणि अशा काही गोष्टी दिसतात पण असत नाही. त्याप्रमाणे आता आपल्या हृदयामध्ये हरी आहे की नाही याचा विचार आपल्याला करायचा. मग चला आपण काही संतांचे प्रमाण अभ्यासू. चला हरिपाठामध्ये या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, राम सगळ्या ठिकाणी आहेत. सर्व घटी राम त्या देही एका, सूर्यप्रकाश आकाश सरस्वी, सूर्यप्रकाश आकाश सरस्वी. सर्व गती राम देहा देही एका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय? सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मग हे जर माऊलींचं प्रमाण जर आपण अभ्यासलं, मग आपल्यामध्ये राम हरी आहे की नाही? आहे. मग तुकोबराय का बरं म्हणतात हरीला साठवा? चला अजून ज्ञानेश्वरी मधले कोवी समोर ते बघा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. आपल्या हृदयामध्ये काय आहे? राम आहे. मग तुकोबराय काय म्हणतात? हरीला साठवा. अजून एक प्रमाण सांगतो बघा. स्वाध्याय परिवारामध्ये येथे भावगीतं जे आहेत, खूप सुंदर सुंदर भावगीतं आहेत, ते म्हटले जातात बघा. त्यातले एक भावगीत त्यामध्ये आपला अभंगाचा अभिप्राय त्यामध्ये आहे म्हणून सांगतो. ते भावगीत असं आहे बघा. अभिमान मला आहे, अभिमान मला आहे, हृदयात हरी माझ्या, अभिमान मला आहे. भावगीतामध्ये काय सांगितलं? अभिमान मला आहे, हृदयात हरी माझ्या, अभिमान मला आहे. मग आपल्या हृदयामध्ये हरी आहे तरी तुकोबराय काय म्हणतात? हरीला हृदयामध्ये साठवा, आपली येरझार चुकेल. मग या ठिकाणी तुकोबराय आपल्याला हरीला हृदयामध्ये साठवायला सांगतात. मग प्रमुख 5 प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. ठीक आहे, तुकोबराय म्हणतात हरीला आपल्या हृदयामध्ये साठवा. 5 प्रश्नांचा विचार आपल्याला करायचा. देव आपल्या हृदयामध्ये साठवा तुकोबराय म्हणतात, मग देव नाही का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, देव हृदयामध्ये साठवायचा कसा साठवायचा? तिसरा प्रश्न, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, आपलं हृदय मंदिर आहे का किंवा ते कसं मंदिर होणार? चौथा प्रश्न, हृदयाचा विचार जर केला आणि देवाचा विचार जर केला तर खूप तफावत आहे. कारण आपलं हृदय आपल्या मुठी एवढं आणि देव केवढा आहे? विश्वाचा जनेता आनंद ब्रह्मांडे उदरी, किंवा हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. हरिव्यापक, देव व्यापक आहे. मग एवढा व्यापक परमात्मा एवढेच हृदयामध्ये कसा साठवणार? आणि 5वा प्रश्न, कोणी कोणी देव आपल्या हृदयामध्ये साठवला? या 5 प्रश्नांची उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. विठाला 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 विठाला.
आपण काही प्रमाणात अभ्यासले, देव आपल्या हृदयामध्ये नाही का? देव आपल्या हृदयामध्ये आहे. मग तुकोबरा आपल्याला देव हृदयामध्ये साठवायला का सांगतात? याचं कारण आपल्या सगळ्यांना जी दृष्टी आहे त्या दृष्टीवरती अज्ञान आल्यामुळे तो देव आपल्याला दिसत नाही. खूप सुंदर अभंग आहे काकडा प्रकरणामध्ये. आत्ताच कार्तिक स्नान झालं बघा, आपण ते अभंग म्हणतो बघा. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर गोंधले, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधळे. एक राहून गेला मधला नाही का? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे. आणि ही दृष्टी हरपल्यामुळे आपल्यातला देव आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात तो देव जो आहे आपल्या हृदयामध्ये साठवा. देव आहे, पण देव पाहण्याकरता काही गोष्टींची गरज असते. आता ढोबळवान मी जर तुम्हाला विचारलं देव कुठे कुठे आहे, तुमचं काय उत्तर राहील? देव सगळीकडे आहे. आता आपण प्रमाण पण सांगितलं, हरिव्यापक सर्वत्र समाना, सर्वगटी राम आपले प्रमाण झाले. देव सगळ्या ठिकाणी आहे हे आपण मान्य करतो. आता विज्ञान बरंच प्रगत झालं. आता सोनोग्राफी, एक्सरे असे साधनं निघाले नाही का, ज्या माध्यमातून कुठे काय ते शोधता येतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही असेल, बदल झाला असेल किंवा अपघातामध्ये आता येतं. जर देव जर सगळ्या ठिकाणी आहे तो का दिसत नाही? आपण ही 10x10 जागा घेऊया आणि या 10x10 जागेचं एक्सरे आपण काढूया. आपलं पहिलं उत्तर काय? देव सगळ्या ठिकाणी आहे. आणि जर आपण 10x10 जागेचा एक्सरे जर काढला त्यामध्ये देव येईल का? आधी तुम्ही काय म्हणे? देव सगळीकडे. देव सगळीकडे तुम्ही मान्य कराल, बरोबर. देव सगळीकडे आहे, पण एक्सरे मध्ये देव येईल का? मग काय येणार नाही. देव जर सगळ्या ठिकाणी आहे मग ते एक्सरे मध्ये देव का येत नाही? तर याचं कारण असं आहे, देव पाहण्याकरता भाव आणि विश्वासाची गरज आहे. मी नाही सांगत, तुकोबराय म्हणतात देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. किंवा देव आहे विश्वासे अनुभव पाहे. देव पाहायला काय लागेल? विश्वास. अगोदर विश्वास महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे, तेव्हाच देवाचा अनुभव देव आपण पाहू शकू. देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपल्या अज्ञान दृष्टीमुळे तो देव दिसत नाही. आता बरंच चिंतन सांगण्यासारखं आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी चिंतन या ठिकाणी सांगतो. एक उदाहरण सांगतो. आपण सगळेजण विहीर बोर करतो, बरोबर आहे? विहीर बोर करतो. ती विहीर बोर आपण कुठे करतो? कोणा शेतामध्ये करतो? आपल्या शेतामध्ये करतो, बरोबर आहे? जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असेल तेव्हा 100-250 किलोमीटर अंतरावर जो कोणी पाणी पाहणारा असतो आपण त्याच्याकडे जातो, त्यांना आपल्या शेतामध्ये घेऊन येतो आणि 10-15 मिनटं ते आपल्या शेतामध्ये फिरले की सांगतात इथे पाणी आहे, इथे बोर तुम्ही घ्या, इथे विहीर तुम्ही घ्या. आणि त्यांनी जो पॉईंट दाखवला तिथे आपण बोर विहीर केली की तिथे आपल्याला पाणी लागतं. मला सांगा, इथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जमीन कुणाच्या मालकीची? आपल्या मालकीची. रात्रंदिवस आपण ज्या जमिनीमध्ये राहतो त्या जमिनीमधलंच पाणी आपल्याला कळत नाही. मला सांगा, जो माणूस 100 किलोमीटरवरून येतो 10-15 मिनटं आणि पाणी दाखवून निघून जातो, त्याला पाणी कळतं पण आपल्याला पाणी कळत नाही का? अरे जिथे आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, आयुष्य जिथे आपण घालवलं, आपल्या पायाखालचं पाणी आपल्याला दिसत नाही. पण 100 किलोमीटरवरून कोणीतरी मनुष्य येतो आणि पाणी दाखवून निघून जातो. काय कारण असेल? कारण एकच आहे, काय? पाणी पाहण्याचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, पाणी पाहण्याचं ज्ञान आपल्याकडे नाही, म्हणून आपल्या पायाखालचं पाणी आपल्याला दिसत नाही. तसंच आहे काय?
देव पाहण्याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आपल्या ठिकाणी आहे, पण त्या ज्ञानरूपी दृष्टीवर अज्ञानरूपी पडळ आलं म्हणून तो देव आपल्याला दिसत नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा, देव जो आहे सगळ्या ठिकाणी आहे, घटाघटामध्ये आहे. आपल्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. चला दुसरा प्रश्न आहे पुढे बघा. तुकोबराय म्हणतात, साठविला हरी जिही हृदय, म्हणजे देव साठवायचा. पण दुसरा प्रश्न असा आहे, देव साठवणार कसा? देव साठवणार कसा? कसा साठवणार देव? मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देव आपल्या हृदयामध्ये साठवायचा, पण त्याकरता काही प्रक्रियेची गरज आहे. आपण आपला भाग होऊन गेला थोडासा. जसं आपण दुधाचं मंथन केलं की मग तुपाची प्राप्ती होते, त्याप्रमाणे देव आपण हृदयामध्ये साठवू शकतो. देव आपल्या हृदयामध्ये आहे, ते पाहण्याचं ज्ञान आपल्याकडे येण्यासाठी ज्ञानदृष्टी महत्त्वाची आहे. मग देव आपल्या हृदयामध्ये आहे, तो साठवायचा कसा हे संत आपल्याला सांगतात बघा. देव कसा साठवायचा, तर काही प्रक्रिया वेदांत शास्त्रामध्ये सांगितलं, भक्तिशास्त्रामध्ये काही प्रक्रिया आहे बघा. भावाने देव साठवता येतो, कारण जसा भक्ताचा भाव असेल त्याप्रमाणे देव होत असतो बघा. आपण म्हणतो ना, होय केला तैसा पूर्वी धराविते, जशी भक्ताची इच्छा असेल त्याप्रमाणे देव होतो. आणि जर भक्ताची इच्छा जर असेल, देवाने माझ्या हृदयामध्ये राहावं, तर देव नक्कीच या ठिकाणी विराजमान होईल. आणि बघा तिसरा प्रश्न असा आहे बघा, आपलं हृदय जे आहे ते मंदिर आहे, ते मंदिर कसं बनवता येईल? आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा बघा. देव म्हणजे शुद्ध पुण्य आणि आपण म्हणजे पाप आणि पुण्य मिश्रित. देव कुठे राहतो? देवाला राहण्याकरता हे घर रिकामं करणं महत्त्वाचं आहे. जसं समजा पोतं भरलं आणि आपण जर म्हणलो अजून 2 पायल्या टाक, मावेल त्याच्यामध्ये? पोतं पूर्ण भरलेलं आहे आणि आपण कितीही म्हणलं अजून 2 पायल्या टाका, मावेल का? नाही. पण जर पोतं जर रिकामं जर केलं, त्याच्यामध्ये 2 पायल्या काय 16 पायल्या पूर्ण बसतील. तसं देव आपल्या हृदयामध्ये साठवायचा, त्याकरता काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे? तर बघा, आपलं अंतःकरण जे आहे त्याचे 4 कप्पे आहे. 4 कप्पे. कोणते 4 कप्पे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपलं अंतःकरण जे आहे या 4 कप्प्याने बनलेलं आहे. जसं 4 तळी डबा असतो बघा, 4 तळी डबा. ते 4 तळाशी एका ठेवले आणि कडी लावली की एक डबा तयार होतो. पण ती कडी आपण बाजूला केली तर ते 4 ताळं 4 डबे बाजूला होतात. मग त्याप्रमाणे आपलं अंतःकरण 4 कप्पे आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. देव आपल्या हृदयामध्ये साठवायचा, त्याकरता काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. काय केलं पाहिजे? तर बघा, आपली ही जी जागा आहे, आजपर्यंत आपण संसार करत इथपर्यंत आलो, पण ही सगळी जागा संसाराने भरलेली आहे. कारण ज्या वेळेस तुकोबराय जगाला देव देण्याकरता गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तर जगाने तुकोबराने काय सांगितलं? देव न लगे साठवण्याचे रुधले जागे. देव साठवायची जी जागा आहे ती शिल्लक नाही. देवाला ठेवण्याकरता ही जागा मोकळी करावी लागेल. मग त्याकरता काय केलं पाहिजे? संत महात्म्याने सांगितलं, इथे जे विकार भरलेले, इथे जो संसार भरलाय तो आपण बाहेर केला पाहिजे, नाही का? तुकोबरांचे काही प्रमाण आहे बघा. तुका मने चित्त करा रे निर्मळ एवनी गोपाळ राय ते एवनी गोपाळ राय ते चित्त करावे निर्मळ एवढी गोपाळ राय ते एवढी गोपाळ राय आपलं चित्त आपण निर्मळ केलं की येऊनी गोपाळ राहे ते देवाला बोलवण्याची गरज नाही. अजून बघा तुकोबराय काही चिंतन सांगतो बघा.
आतमध्ये जे विकार आहे ते आपण बाहेर काढले की तेव्हाच देव इथे साठवता येतो. महाराज म्हणतात बघा, काम क्रोध बंदी खाली तू कामाने दिले दोन्ही. काम क्रोध बंदिखाने तुका मने केले दोन्ही. काम क्रोध बंदी खाली तू कामाने दिले दोन्ही. काम क्रोध बंदिखाने तुका मने दिले दोन्ही. हे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाली तू कामाने दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाली तू कामाने दिले दोन्ही. आ इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदिखाने तुका मने दिले दोन्ही. काम क्रोध बंदिखाने तुका मने दिले दोन्ही. दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध जेव्हा बाहेर काढाल तेव्हाच देव आतमध्ये बसेल. अजूनही तुकोबरांचं प्रमाण आहे बघा, बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी. पांडुरंग बैसलांतरी. पांडुरंग बैसलांतरी. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग. गातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी. बैसलांतरी पांडुरंग. ओ बैसलांतरी पांडुरंग. पांडुरंग. देव आपल्या हृदयामध्ये बसेल, पण त्याकरता काय करावं लागेल? घातले बाहेरी काम क्रोध वैरी हे सगळे बाहेर काढले की मग तेव्हाच हे घर रिकामं होईल आणि देव इथे बसेल. आणि म्हणून देव हृदयामध्ये साठवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुकोबरांचे अजून काही अभंग बघा आहे बघा. साधकांसाठी तुकोबरांनी काही महत्वाचे अभंग लिहिले. कोणकोणते अभंग आहे साधकांसाठी? काळ सारावा चिंतने हा एक अभंग आहे. साधकाची दशा उदास असावी हा एक अभंग आहे. अजून साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. आणि शेवटचं चरण आहे बघा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. मग जेव्हा आपण विकार बाहेर काढू तेव्हा देव इथे साठेल. देव हृदयामध्ये आहे, देव इथे साठवता येतो. आपलं हृदय मंदिर करावं लागेल. आणि देव कसा साठवायचा ते संतांनी आपल्याला सांगितलं बघा. देव संतांनी कसा साठवला? संत जनाबाई महाराज यांचा खूप महत्वाचा अभंग आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. संत जनाबाई महाराज म्हणतात, धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर.
हृदयबंदी खाना केला, आत देवाला इथे कोंडून ठेवलं. आणि मग काय केलं, काय केलं? जनाबाई महाराज सगळं सांगतात बघा. शब्दे केले जोडाजोडी, विठ्ठल पायी घातले, सोहम शब्दाचा मार केला, आत विठ्ठल कोंडीला. देव साठवण्यासाठी हे करणं महत्वाचं आहे. अजून संतांनी देव कसा साठवला बघा. अजून अनेक प्रकारे चिंतन मांडता येईल बघा. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला अशा. अशा प्रकारे त्याही प्रकारे चिंतन मांडता येईल. आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, एवढा मोठा परमात्मा एवढ्याशा हृदयामध्ये कसा साठवायचा? तर भावाने देव साठवता येतो. तुकोबराय म्हणतात, एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी राह, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. म्हणून भावाने देव या ठिकाणी साठवता येतो. भावाने देव लहान होतो, हृदयामध्ये साठवता येतो. आणि पाचवा प्रश्न बघा, देव कुणी कुणी साठवला? तर आपले भक्तराज हनुमंतराय यांनी आपल्या हृदयामध्ये देव साठवला. राधाराणीने देव आपल्या हृदयामध्ये साठवला. संत मीराबाई यांनी देव आपल्या हृदयामध्ये साठवला. अजून संत सावता महाराज, संत शिरोमणी सावता महाराज यांनी देव आपल्या हृदयामध्ये साठवला. देव जो आहे आपल्या हृदयामध्ये साठवता येतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपल्या हृदयामध्ये देव साठवा. आणि असा देव जर साठवला तर त्यांची येरझार संपते, त्यांची सरली येरझार, झाला सुफल व्यापार. आपण जो व्यवहार करतोय हा सगळा काय आहे? व्यापारच आहे, नाही का? लटिका व्यवहार सर्वा संसार, वाया येरझार हरेवेन. आणि तुकोबराय म्हणतात, व्यवहार माणसाने असा करावा ज्यामध्ये कधी तोटा येऊ नाही. नफ्याचा व्यवहार मनुष्याने केला पाहिजे. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. म्हणून आपली येरझार चुकवण्याकरता भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवावं, असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. आणि मग अशी देवाची कृपा झाल्याशिवाय देव हृदयामध्ये राहणार नाही. त्या कृपेसाठी भगवंताचं भजन महत्वाचं आहे. विठोबा रखुमाई, ज्यांनी हृदयामध्ये देव साठवला, महाराज म्हणतात, त्यांची सरली येरझार, झाला सुफल व्यापार. आपण येरझारीमध्ये आहोत, या दुःखामध्ये अडकलो. यातून बाहेर पडण्याकरता देव हृदयामध्ये साठवणं महत्वाचं आहे. आणि एकदा देव आपल्या हाती आला की मग कैची भयचिंता, कुठली भीती राहणार नाही, कुठली चिंता राहणार नाही. आणि मग आपण स्वतः भगवत स्वरूप होऊन जाऊ. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, अशा प्रकारे एकदा देव आपण साठवला, आपण भगवत स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. आणि मग तो देव आपल्या ठिकाणी काही सुद्धा शिल्लक ठेवत नाही. काय काय? पाप शिल्लक ठेवत नाही, वासना शिल्लक ठेवत नाही. एवढंच काय, पुण्य सुद्धा शिल्लक ठेवत नाही. लागो ने दे पाप पुण्यंगा. या माध्यमातून आपली अल्पशी वेळ, या वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आज या ठिकाणी
कैलासवासी विठ्ठल पांडुरंग सोनवणे बाबांचा आज प्रथम पुण्यस्मरण श्राद्धविधी आहे आणि या माध्यमातून सर्व त्यांचा परिवार, त्यामध्ये श्री नामदेव पांडुरंग सोनवणे त्यांचे बंधू आहे, त्यानंतर गंगा भगीरथी राजूबाई विठ्ठल सोनवणे त्यांच्या पत्नी आहे, सौ अंजनाबाई नामदेव सोनवणे त्यांच्या भाऊजाई, श्री अशोक विठ्ठल सोनवणे त्यांचे सुपुत्र आहे, त्यानंतर श्री बाळू विठ्ठल सोनवणे त्यांचे सुपुत्र लोकनियुक्त सरपंच गणूर, त्यानंतर भाऊसाहेब विठ्ठल सोनवणे त्यांचे सुपुत्र बाबाजी नामदेव सोनवणे त्यांचे पुतणे, त्यानंतर अनिल नामदेव सोनवणे त्यांचे पुतणे आहेत, गंगा भगीरथी सयाबाई माणिक कांदळकर त्यांची मुलगी आहे, गंगा भगीरथी गायाबाई बाजीराव शिरसाट त्यांची मुलगी आहे, सौ इंदुबाई रामदास मोरे त्यांची पुतणी, सौ मंगला साहेबराव चिंचोले त्यांची पुतणी, सौ कमल भागवत कांदळकर त्यांची पुतणी आणि सौ शानुबाई सोमनाथ पारखे त्यांची पुतणी, सौ अलका दौलत चंदन त्यांची पुतणी आणि सर्व सोनवणे परिवार यांच्या माध्यमातून बाबांचं श्राद्ध तर्पण श्राद्धविधी या ठिकाणी संपन्न झाले आहेत. एकच प्रार्थना पण या ठिकाणी करूया की भगवान पांडुरंगाची बाबांना अखंड कृपा प्राप्त व्हावो. त्यानंतर सर्व सोनवणे परिवार यांनासुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याची अखंड कृपा प्राप्त हो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भजनी मंडळ, सर्व महाराज मंडळी, आपणही सर्वजण आपतिष्ठ गणगोत्र आपल्या सर्वांच्या वरती भगवान पांडुरंगाची अखंड कृपा प्राप्त व्हावं आणि अशा माध्यमातून ज्या संतांनी आपल्या भगवत स्वरूपाची ओळख आपल्याला प्राप्त करून दिली, देवाची ओळख आपल्याला सांगितली, त्या संतांचं आपण एकदा प्रेमाने भजन करूया. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक सूचना आहे बघा या ठिकाणी. श्री गुरुदत्त प्रसन्न श्री गुरुदेव दत्त मंदिर बांधकामासाठी हिसवळ बुद्रुक कोंढा रोड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक, तर या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. हरिभक्तीपरायण पुंडलिक बाबा आणि म्हणून या विनंती आहे सर्वांना की ज्यांना कुणाला काही मदत दान या ठिकाणी करायचं असेल त्यांनी गेटवरती संपर्क साधायचा आहे. श्री गुरुदेव दत्त मंदिर बांधकामासाठी अवश्य ती अशी सत्कर्मरूपी दान मदत या ठिकाणी ज्यांना शक्य होईल त्यांनी करा. आपली वेळ या ठिकाणी झाली आहे म्हणून जी सेवा आहे या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोले